फुरसुंगीमध्ये राष्ट्रवादी अजितदादांच्या उमेदवाराने नागरिकांकडून पसंती मिळत असल्याचं समोर येत आहे। फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक उमेदवार आपापला प्रचार वेगाने करताना दिसतोय आणि यातच फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं आपलं स्वतंत्र पॅनल उभं केलंय आणि या पॅनलचा प्रचार पॅनल प्रमुख गणेश ढोरे आणि प्रवीण कामठे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। प्रचारासाठी उमेदवार नागरिकांच्या घरी जात आहेत तेव्हा नागरिक अतिशय प्रेमाने त्यांचं स्वागत करताना दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांनी उत्कृष्ट प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। यावर पॅनल प्रमुखांनी स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत संवाद साधताना काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। प्रथमतः फुरसुंगी देवाची उरळी नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीला आता ही खरं निवडणूक 2 तारखेला होत होती, 2 डिसेंबरला, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता ही निवडणूक 20 डिसेंबर रोजी पार पडत आहे। प्रथमच फुरसुंगी गावची नगर परिषदेची निवडणूक होत आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपूर्ण पॅनल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। नगराध्यक्षपदासाठी आपल्या सर्वांचे परिचित असणारे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोषभाऊ सरोदे या ठिकाणी उभे आहेत आणि 33 पैकी 32 नगरसेवक माता भगिनींना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे। अतिशय संपूर्ण पॅनल तयार झाल्यामुळं आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। या उलट भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट यांचं पूर्ण पॅनल होऊ शकलं नाही। न झालेल्या या पॅनलचे आपापसात आता आमची युती आहे म्हणून सांगितलं जाते, परंतु ते आपापसात सर्व ठिकाणी उभे आहेत। कुठलाही प्रतिसाद त्यांच्या कामाला आणि त्यांच्या उमेदवारांना मिळताना कुठेही दिसून येत नाही। या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतिशय तरुण, सर्व जाती धर्मांना सामावून घेणारे पॅनल या ठिकाणी तयार झालेले। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ते अर्थमंत्री असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळात पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो। थोड्याफार प्रमाणात रखडलेली MGPच्या पाण्याची योजना असेल, अतिक्रमण मुक्त रस्ते करणे असेल, सासवड रोड असेल, त्यानंतर महिला भगिनींसाठी या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न असेल, नवीन पोलीस स्टेशनचा काम अर्धवट राहिलेले ते असेल, असे अनेक कामं या ठिकाणी आज नवीन नगरपालिकेच्या बाबतीत या ठिकाणी रखडलेली आहेत। 2017 पासून या भागाला लोकप्रतिनिधी नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात बॅकलॉग या ठिकाणी कामांचा राहिलेला आहे। महानगरपालिकेत आपले नगरसेवक होते पण अतिशय कमी काळ मिळाला। कोविडचा काळ त्यांच्या काळात असल्यामुळे कामं करता आली नाहीत, पण येणाऱ्या काळात निश्चित आम्ही सर्व लोक मिळून या फुरसुंगी आणि देवाची उरळी बेकराई नगरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 4 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार कामठेताई असतील, पप्पूशेठ रोकडे असतील यांच्या आज प्रभाग क्रमांक 4मध्ये जनसंवाद यात्रा आणि मतदारांशी संवाद यात्रा करता आज प्रभाग क्रमांक 4मधनं सुरुवात होत आहे। त्या यात्रेसाठी आमच्याबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचे नेते प्रवीण शेठ कामठे, पंचायत समितीचे माजी उपसभापती व फुरसुंगी गावचे माजी सरपंच दिनकर बाप्पू हरपळे, तसेच हबप बाळोताते हरपळे व अशा असंख्य कार्यकर्ते, बेंदवाडीमधील सर्वच ज्येष्ठ माझे मार्गदर्शक व सर्व युवक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर या दोन्ही उमेदवारांना मतदात्यांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही उमेदवारांना मतदार चांगल्या मताधिक्याने निवडून देतील अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे। मतदारांशी आम्ही संवाद साधण्यासाठी आता ही पदयात्रा काढत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे 32 नगरसेवक आणि 33वा नगराध्यक्ष अजितदादांनी ह्या सगळ्यांना उमेदवारी देऊन फुरसुंगीचा विकासाच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत। अजितदादांनी जे आम्हाला सांगितले प्रचार प्रसंगी आमचं पॅनल प्रमुख सर्वच्या सर्व 32 जागा जिंकून येतील असे मी या ठिकाणी सांगतो। जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करतो, मतरूपी आशीर्वाद आम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी जनतेने द्यावा
हीच मी जनतेला बोलू शकतो. होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जनतेमध्ये जात आहात, प्रचार संदर्भात जनतेशी गाठीभेटी करत आहात, काय अनुभव आपल्याला येत आहे याबद्दल? सर्व लहान थोरांचा असू द्या, युवा पिढीचा असू द्या, सगळ्यांना आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा आहे. सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 32 नगरसेवकांना माझ्यासारखा एक 33वा नगर अध्यक्ष म्हणून निवडून देण्याचं जनतेने ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळं आमचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विजय होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यंदाचा मुख्य अजेंडा काय असणार आहे? रस्ते असतील, पाणी असन, ड्रेनेज असन, अतिक्रमण मुक्त रस्ते असतील, MGPची लाईन असन, या ठिकाणी अजून सांगू इच्छितो कचरा डेपो असन, ओपन डम्पिंग असन, ह्या ठिकाणी भरपूर असे प्रश्न आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी सगळ्या जनतेला ग्वाही देऊ शकतो की हे सगळे प्रश्न 100% सुटण्याचा आम्ही आटोकात प्रयत्न करणार आहोत. होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आपल्याला साथ देईल असा तुमचा ठाम विश्वास आहे का? हो, ठाम विश्वास आहे. कारण की युवा पिढी असेल, लहान थोर असतील, सगळ्यांचा या ठिकाणी आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा आहे आणि मतरूपी आशीर्वाद सगळी जनता आम्हाला देईल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.